पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येते। बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला। पुण्यातील धक्कादायक प्रकार। बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार केला गेलाय। सामूहिक अत्याचार करण्यात आला। पुण्यात धर्मांतर करण्यासाठी दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून 32 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केलाय। 2 पुरुषांसह एका महिलेवर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित महिला पुण्यातील लोहगाव परिसरात राहायला असल्याची माहिती मिळतेय। धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करून तिच्यावरती अत्याचार करण्यात आलाय। बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी 2 पुरुषांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि या तरुणीवर शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची सुद्धा घटना घडलेली आहे। या प्रकरणी विमाननगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि काल ही जी घटना घडल्याची बातमी आहे ती समोर आल्यानंतर आता पोलिसांकडून सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास आहे तो सुद्धा विमाननगर पोलिसांकडून केला जातोय। पण पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये सामूहिक बलात्काराने जे आहे ते पुणे शहर हादरलेलं आहे आणि धर्मांतर करण्यासाठी या दोघांनी बंदुकीचा धाक या महिलेला दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा आहे आणि या 2 पुरुषासह एका महिलेवर सुद्धा या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। अमोल, हे जे आरोपी आहेत ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे ते या महिलेशी ओळखीमध्ये होते का? त्या संदर्भात काय माहिती आहे? खरं तर ही पीडित महिला आहे ती लोहगाव परिसरामध्ये राहिला आहे आणि एका जिम ट्रेनरकडे ती जिम लावण्यासाठी गेल्यानंतर या दोघांची ओळख आहे ती या महिलेसोबत झाली आणि नंतर त्या महिलेला धर्मांतर करण्यासाठी या दोघांकडून प्रवृत्त करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतरच हा सगळा धाक दाखवत आळीपाळीने त्यांनी बलात्कार आहे तो सुद्धा या महिलेवर केलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ आहे ते सुद्धा मोबाईलवर शूट करून त्या महिलेला धमकी दिल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। जी, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।